गुड आफ्टरनून. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आपला लेसन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा जो चौथा लेसन आहे त्याच्यातला हा आपला पुढचा व्हिडिओ आपण घेत आहोत. जे याची आपल्याला या एन्व्हायरमेंटचं जे मॅनेजमेंट आहे किंवा त्याचं काय म्हणता येईल की व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल ह्याची आपण कशी काळजी घेतो हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये त्याची गरज का आहे, ह्या पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज आहे, पण ती का आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. लक्षात घ्या की याच्यामध्ये लोकांना खरं तर पर्यावरण संवर्धनाची जी गरज आहे त्याची जाणीव अजून लोकांना झालेली नाही आहे किंवा ती झाली गेली पाहिजे हे मात्र गरजेचं आहे. देअर शुड बी लार्ज स्केल पार्टिसिपेशन of the people in environment conservation. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation become an effective public movement. लक्षात घ्या, ही जी पर्यावरण संवर्धन करण्याची जी गरज आहे त्याच्यामध्ये लोकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग झाला गेला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आणि हे करण्यासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहिजेत, मोहीम घेतली गेली पाहिजे, चळवळ झाली पाहिजे. फॉर धिस पर्पज व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट इट. लोकांना या गोष्टीची महत्त्व दिसलं गेलं पाहिजे आणि ते महत्त्व एक चांगल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरणाची माहिती असणं गरजेचं आहे. इट शुड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. मुलांना हे लहानपणापासूनच याची जाणीव असली गेली पाहिजे आणि त्याची माहितीही असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे लेसन ॲड केलेले आहेत. दिस will help to make the future generation more aware about environmental conservation and protection. आणि त्यासाठी आपल्याला या सर्वांची मदतच होणार आहे. आज लहानपणापासून जर मुलांना याची माहिती असेल तर पुढच्या पिढीला आपण त्याची एन्व्हायरमेंटल म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी पुढच्या पिढीला आपण त्याची माहिती देऊ शकू आणि त्याच्या बाबतीत जाणीव करून देऊ शकू. सो ॲज टू अचीव दिस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस थ्रू द एज्युकेशन. आणि हे सगळं कशामध्ये घडवू शकते तर पूर्णपणे शिक्षणामधून घडू शकते. टुडे ऑल द डेव्हलपिंग अँड अनडेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे जे विकसित आहेत, अविकसित आहेत किंवा जे विकसनशीलच्या मार्गावर आहेत अशा ज्या देश आहेत हॅव ॲक्सेप्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. ह्याची गरज तर आहेच आहे, पण ह्याची जाणीव किंवा त्या सगळ्यांनी ह्याची जबाबदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. हे याच्यामधून म्हणजे जाणवलं आहे किंवा ठरलेलं आहे. देअर एफर्ट्स आर इन दॅट डिरेक्शन. त्याचे आता पुढचे काय म्हणता येईल त्याचे मोहीम करण्यासाठी किंवा ते काम करण्यासाठी सध्या आता त्याचे पुढचे नियोजन करत चाललेले आहेत. दे हॅव डिफाईन्ड द फ्युचर प्लॅन अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड हॅव कॉन्स्टिट्युएट द नेसेसरी लॉज. आणि ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पुढच्या काळासाठी त्याचे प्लॅन केलेले आहेत, नियोजन केलेलं आहे आणि ते प्रोटेक्शन त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आणि ते करण्यासाठी वेगवेगळे लॉजसुद्धा बाहेर केलेले आहेत किंवा ते परिणाम आपल्याला लक्षात येतीलच आता ह्या जवळच्या काळामध्ये. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. लक्षात घ्या, पर्यावरण संरक्षणासाठी आपली पूर्णपणे जबाबदारी आहे आणि ती सामाजिक जबाबदारी याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं
आहे. सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देअर इज इंटर between human and environment. Human stepped on the earth long after formation of earth. On the earth, human being proved its superiority as compared to their as compared to other animals with the help of the characters like intelligence, memory, imaginary ability, etc. लक्षात घ्या, पृथ्वी ही पूर्णपणे म्हणजे मानव आणि पर्यावरण या दोन्ही एकमेकांना जे असलेले हे इंटरॅक्शन आहे, त्यांचा आंतरसंबंध आहे आणि त्याच्यामध्ये होणारे त्यामध्ये जे काम आपण करतो आहोत की ह्युमन स्टेप्ड ऑन द अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ अर्थ, या मानवाचा जो जन्म आहे किंवा हे झाल्यानंतर पृथ्वी तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर खूप शेवटच्या ह्याच्यामध्ये ह्युमन्स हे डेव्हलप झालेत. ऑन द अर्थ ह्युमन बिईंग प्रूव्ड द, आता याच्यामध्ये पृथ्वीवर सगळ्यात म्हणता येईल की प्रगतिशील जो प्राणी आहे तो म्हणजे मनुष्यच आहे. आणि ते जे आहे ते कशामुळे आहे तर त्याची असलेली हुशारी आणि त्याचबरोबर ते म्हणजे लक्षात राहण्याची मेमरी आणि इमॅजिनरी ॲबिलिटी. तर हे सगळे कॅरेक्टर्स जे आहेत त्या कॅरेक्टर्समुळे हे ह्युमन काय होत आहेत म्हणजे मानव हा विकसित झालेला आहे. ह्युमन एस्टॅब्लिश्ड डोमिनेशन ओव्हर द नेचर. पण आता मानव जो आहे हे विकसित झाल्यामुळे तो स्वतःलाच सगळ्यांच्या पुढं करतोय किंवा काय म्हणता येईल की निसर्गाच्या पुढं जाण्याचा प्रयत्न त्याचा चालला आहे सध्या. ह्युमन युटिलाइज्ड ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल. लक्षात घ्या, मानव हा या नैसर्गिक संसाधनांचा वापर हा करताना अतिशय म्हणजे नियोजनाने करत नाही. इन ॲन attempt to live a satisfactory life, human kept on snatching from the nature as much as possible. This led to increase in problems. From this entire scenario, we can understand that human has crucial role in maintaining the environmental balance. If human has disturbed the environmental balance, then human itself only can conserve and improve the quality of nature. Many times general public is unknown that its activities are harmful to environment, and thereby unknowingly many activities are happened. लक्षात घ्या, मानवाच्या या सर्व चुकांमुळे म्हणजे मानव हा सगळ्याच बाबतीत पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे जे करतोय ते करताना त्याच्यामध्ये निसर्गाच्या पुढं जाण्याच्या प्रयत्नामध्ये